हाय गाईज, हॅपी रक्षाबंधन टू एव्हरीवन. यावर्षी मी सौदीमध्ये असल्यामुळे सौदीमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन करत आहे. मग मला इथे क्यूट भाऊ मिळाला आहे, मिस्टर अजय. देन माझ्या आयुष्याचे 4 भाऊ, जे माझे सर्वात मोठे 4 पिलर आहेत. त्यातला म्हणजे हा निखिल दादा बिग ब्रदर, माझे सगळे हट्ट पुरवणारा, मला काय हवं नको ते बघणारा आणि प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये मला समजून घेणारा, असा हा माझा भाऊ. पण यावर्षी मी तिथे नसल्यामुळे आम्ही व्हर्च्युअल रक्षाबंधन सेलिब्रेशन करत आहोत. आणि ह्याचा एक फायदा म्हणजे त्याला असा झालेला आहे की मी इंडियामध्ये नसल्यामुळे ह्याची आउट ऑफ कंट्रीची ट्रिप ह्यांनी केलेली आहे. सो मी तिथं असले असते तर कंपल्सरी त्याला इंडियामध्ये राहावं लागलं असतं. पण मौके पे चौका मार के ये गया है घूमने के लिए बाहर. सो जाऊ द्या, त्याला पण मज्जा करू द्या. नेक्स्ट मी जेव्हा रिटर्न येईल तेव्हा इसका हम डबल वसूलेंगे, असं हा माझा मोठा भाऊ निखिल दादा, जो दुसरा 2 नंबरचा भाऊ आहे विनूवाला, तो आहे US मध्ये. सो तो US मध्ये असल्यामुळे त्याच्याकडे आत्ता रात्र आहे, त्यामुळे त्याला अजून तरी मी ओवाळलेलं नाही आहे. पण बघू जेव्हा केव्हा तो उठेल तेव्हा त्याची होईल. आणि असं हा फिरतो आहे तिथे, जिथे कुठे गेला आहे तिथे. तो फिरता फिरता मी त्याच्याबरोबर सगळं रक्षाबंधन सेलिब्रेशनचे सगळे रिच्युअल्स पार पाडत आहे. देन मीट माय थर्ड ब्रदर मिस्टर तेजस. हा माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी आम्ही सेम एजचे असल्यासारखे वावरतो. म्हणजे काय, सिक्रेट्स एकमेकांना माहिती, मस्ती, मजा. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही इतकी मॅगी खाल्लेली आहे मामा मामींपासून लपवून की म्हणजे आत्ता मला रिसेंटली लास्ट इयर मला एक सॅक सापडली, म्हणजे माझी बॅग, त्याच्यात 100 मॅगींचे पॅकेट सापडले. सो हा माझा मॅगी पार्टनर आहे, चीज मॅगी पार्टनर. देन हा सगळ्यात छोटा भाऊ मिस्टर सोहम. ह्याला मला चिडवल्याशिवाय दिवसच जात नाही. ह्याला व्हिडिओ कॉल करा नाहीतर काही करा, हा मला चिडवल्याशिवाय राहणारच नाही. पण खूप लहान भाऊ आहे आणि मला मोठी बहीण असल्याचं फिलिंग येतं ह्यालाकडे बघितल्या पण. सो माझ्यावरचे 3 जणं आहेत, बट हा लहान माझ्यासाठी खूप क्यूट ब्रदर आहे. सो अशी झाली माझी रक्षाबंधन सेलिब्रेशन. तुमचंही रक्षाबंधन सेलिब्रेशन कसं झालं मला नक्कीच सांगा. आणि कोणाकोणाला काय काय गिफ्ट्स मिळाले यावेळेस. मला ह्यावेळेस माझ्या भावांना सोडून देते, पण जेव्हा मी रिटर्न इंडियामध्ये येईन तेव्हा मी या सगळ्यांकडून डबल गिफ्ट वसूलणार आहे रक्षाबंधनचं. पण मला खूप खुशी होती की मी रक्षाबंधन साजरं केलं आणि ह्या सगळ्यांना पण खूप छान वाटलं की मी एवढ्या लांब असूनसुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं.